शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र निलंबुदापम जगनलितवाणी मंडनं मंडनाना। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धबलहसं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो पांडुरंगा तेजोधिकामोधिवक्त्रं खलानिश्यवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थान सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वरूपं देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। वचन ऐका कमलापती
माझी रंकाची विनंती. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजुनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवरी स्वामी रामानंदगिरीजी महाराज महंत गुरुवरी रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादेव भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. तुकोबाराय अभंगामध्ये प्रतिपादन करतात का शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने आज माझा शेवट गोड झालाय. पण तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने आयुष्यभर मी त्या भगवंताचं भजन केलंय, आयुष्यभर त्या भगवंताचं चिंतन केलंय. त्या भजनाची त्या चिंतनाची ताकद एवढी तयार झाली का आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा. निजाचं माहेर म्हणजे पंढरपूर. त्या पंढरपुरामध्ये गेलो आणि रखुमाईचं वर म्हणजे पांडुरंग परमात्म्याची भेट झाली जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि भगवंताची भेट झाल्यावर त्या भगवंताचा गोजीरवाणी चेहरा मी बघितला, जगाच्या मालकाचा तो चेहरा बघितला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने भगवंताला बघितल्याबरोबर पूर्वजन्मीचं सगळं माझं दुःख संपलं आणि दुःख संपल्यामुळं मला इतका आनंद झाला. तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताचं मला कौतुक करायचं होतं, भगवंताचीच मला स्तुती करायची होती. पण तुकोबाराय म्हणतात काय सांगू माझी वाणी खुंटीत झाली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ दने विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला श्री क्षेत्र येवला ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी सौभाग्यवती विमलबाई संभाजीराव पाटील शिंदे मातोश्रींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. आईसाहेबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. त्यामधील सर्वच त्यांचा परिवार असेल, या कार्यामध्ये तत्पर असणारा संपूर्ण त्यांचा परिवार. श्री संभाजी भास्करराव पाटील शिंदे पती आहेत, त्याचप्रमाणे महेश नानाभाऊ संभाजीराव पाटील शिंदे मुलगा आहेत, श्री योगेश भाऊ संभाजीराव पाटील शिंदे मुलगा आहेत, सौ अनिता शरदराव देशमुख मुलगी आहेत, कैलासवासी सौभाग्यवती सुनीता जनार्दनराव बर्गे देशमुख मुलगी आहेत, त्याचप्रमाणे सौ कविता शिवाजीराव बर्गे देशमुख याही मुलगी आहेत, त्याचप्रमाणे चिरंजीव निशांत महेश शिंदे नातू आहेत, राधेय योगेश पाटील शिंदे हेही नातू आहेत. संपूर्ण हा शिंदे पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याची शक्ती देव एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बांधल्या पिंडीचा आळा तुटल्यानंतर, वटवृक्ष उमळून पडल्यानंतर, धरणाचा बांध फुटल्यानंतर, किंबहुना देवाऱ्यातील दिवा विझून गेल्यानंतर जे दुःख समयला होतं, जे दुःख वटवृक्षावरील निवास करणाऱ्या पाखरांना होतं, जे दुःख गवताच्या काडीला होतं, तेच दुःख या परिवारातील प्रत्येक सदस्याला झालंय. कारण गेलेल्या आईंची मुलं रडत असेल, मुलगी रडत असेल, कारण नातू रडत असतील. आमची आजी जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. कारण मुलं म्हणत असतील आई तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तू वागविली. कारण ती आई निघून गेली आज. आणि परिवाराचं जर आई निघून गेली ना, आपल्यावरती प्रेम करणारा आपलं सर्वस्व जातो असतंय. म्हणून मातोश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. त्या आईसाहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. हा शून्यातून परिवार घडवलाय, सुसंस्कृत परिवार बनवलाय त्या मातोश्रींना. आणि त्या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळं हा सेवा करण्याचा योग मिळालाय, याच परिवाराचे जावई असणारे आमचे जनुकाका बर्गे. कारण आमच्या परिवाराचं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कारण कुठलाही मोठा कार्यक्रम असो आमच्या परिसरामध्ये पहिल्यांदा काकांचं नियोजन असतंय. म्हणजे महाराष्ट्रामधील कुठलाही महाराज लोक आले ना, किती मोठे ढोग महाराजापासून ते चैतन्य बाबापर्यंत जे मोठमोठे महाराज लोक महाराष्ट्रामधले आमच्या परिसरात येत आहेत ना, पहिल्यांदा त्यांचा फोन आमच्या काकांना असतोय. पण वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि तो परिवार सुद्धा, आणि काकांनाच या परिवारातील एक कन्या दिली होती, त्यांचं निधन झालंय.
कारण जो आवडे सर्वांना तुची आवडे देवाला हे आपल्या हातात नसतंय. तुटला आयुष्याचा जो राही रवगा पसारा. आयुष्य संपलं का माणसाला निघावं लागतंय. पण त्यावेळेस मी बघितलंय त्या परिवाराचं कर्तृत्व खऱ्या अर्थाने. वारकरी संप्रदायामधील कुठलेही मोठी व्यक्ती असू काकांकडे त्या काळामध्ये भोजनाला असायची. म्हणजे त्या मातोश्रींना महाराष्ट्रातील एकही महाराज मंडळी राहिलं नसेल त्या मातोश्रीच्या हाताने भोजन केलं नसेल. म्हणजे एवढी सेवा त्या वारकऱ्यांची त्या मातोश्रीनं केली आणि ती त्या काकांच्या पत्नीनं केली. आणि त्याच मुलींची आई म्हणजे आज या मातोश्रींचं वर्षश्राद्ध आहे. शिंदे पाटील परिवारसुद्धा सुसंस्कृत परिवार आहे. येवल्यामधील एक आदर्श परिवार आहे. राजकीय क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा परिवार. सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन या परिवारानं केलं आहे. त्याबद्दल प्रथमतः आम्ही या परिवाराला धन्यवाद देतो. आईसाहेबांची मुलं असतील नातू असेल संपूर्ण परिवार असेल. आणि आज या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील सर्वच नामवंत गायनाचार्य असेल मृदंगाचार्य असेल या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आमच्या परिसराचा वैभव असणारे आमचे संदीपजी महाराज वैद्य मृदंगासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या येवल्या परिसराचं भूषण असणारे आमचे दीपकजी महाराज मोहनसुद्धा उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे दत्ता महाराज आहेरसुद्धा आज उपस्थित राहिले. त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे स्वतः काकासुद्धा उपस्थित आहेत. काकांबरोबर कारण शिंगवे गावावरून आलेले सर्वच बरं का भजनी मंडळ. शिंगवे असेल, यानंतर येवला असेल, नेवरगाव असेल, पंचकृषीतील सर्वच भजनी मंडळ इकडून आमच्या परिसराचा वैभव असणारे कारण जुने गायक नाही का आमचे स्वपन काका बारहातीसुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महाराज आहेत. आपल्या येवला परिसराचं भूषण असणारे किंबहुना शिंदे परिवाराचं भूषण असणारे आमचे माऊली बाबा शिंदेसुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे समोर बसणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पीटीवरती साथ करतायत. आमचे बच्चू भाऊ चौधरी त्यांनाही धन्यवाद देतो. समोर बसणारे सर्वच आता ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी शिंगवे गावावरून आलेले आमचे सरपंच राजेंद्र भाऊसुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माऊली बाबा सुद्धा उपस्थित आहेत. बाबांच्या असं का वडील वा बाबांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे समोर बसणारे सर्वच आता आडगावून आलेले आमचे खोकले पाटील असतील त्यांनाही धन्यवाद देतो. आणि बाकीचं न लांबवतो ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि माझ्या कीर्तन सेवेकडे वळतोय. विठ्ठल वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्हाला हे महत्त्वाचे विधी करावं लागत असतात. आमच्या हिंदू धर्मामध्ये कर्म प्राप्त आहे. आम्ही हे विधी करत असताना हे सूक्ष्म आहे. ज्या व्यक्तीचा आम्ही विधी करतोय, ज्या व्यक्तीचं आम्ही पिंडदान करतोय ना, श्राद्ध कर्म करत असेल नाही का, दसक्रिया विधीचं पिंडदान असेल, हे करत असताना अंतकरणामध्ये भाव लागतो. आणि अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना, केलेलं पिंडदान आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून गरुड पुराणानुसार आम्ही हे पिंडदान करत असतोय. अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना तर केलेलं पिंडदान आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत नाही. दादा थोडा डिले द्या, आवाज ब्लॉक होतोय. विठ्ठल विठ्ठल आम्ही कर्मकांड करत असताना अंतकरणामध्ये भाव लागतोय. आणि भाव जर नसेल तर केलेलं कर्म त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हाला भगवंताची भक्ती करायची आहे. भगवंताची भक्ती करत असताना अंतकरणामध्ये भगवंताविषयी जर भाव नसेल ना, केलेली भक्ती काहीच कामाची नाही. तसं आम्ही ज्यांचं पिंडदान करतोय त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये भाव लागतो. कन्याकुमारी या ठिकाणी स्वामी विवेकानंद गेले आणि त्या ठिकाणी गेल्याबरोबर मंडन मिश्र नावाचे ब्राह्मण होते. त्यांचं श्राद्ध कर्म चालू होतं. श्राद्ध कर्म चालू असताना मंडन मिश्र नावाचे ब्राह्मण त्यांचं लक्ष विचलित झालं. म्हणजे लक्ष स्वामी विवेकानंदांकडे गेलं. तेवढ्यात स्वामीजीने विचारलं, म्हणले गुरुजी काय भानगडे, तुम्ही जे श्राद्ध कर्म करतात मी आल्याबरोबर तुमचं लक्ष विचलित झालं. म्हणजे तुमचं लक्ष ते मंत्रोपचारामध्ये राहिलं नाही. आणि मंत्रोपचारामध्ये जर तुमचं लक्ष जर राहिलं नाही, तुमचं एकाग्र चित्त जर झालं नाही ना, तुम्ही कितीही मंत्रोपचार केले तर आमच्या पूर्वजांपर्यंत ते पिंडदान पोहोचणार नाही. तसं आम्हाला कॅसेट लावून करता येईल, नाही करता येणार. पण अंतकरणामध्ये भाव पाहिजे, एकाग्र चित्त पाहिजे. त्याच वेळेस ते पिंडदान आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचतंय. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्ही म्हणाल का करायचं हे सर्व कर्मकांड, श्राद्ध कर्म असेल, दसक्रिया विधी असेल, तेरावा असेल. आमच्या हिंदू धर्मामध्ये जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आमच्या घरामध्ये आम्ही 7 प्रकारचे श्राद्ध करत असतो. पहिलं श्राद्ध केलं जात आहे अमान्य नावाचं श्राद्ध. 20व्याच्या ठिकाणी आम्ही करत असतो. केस पुराका श्राद्ध, नाधी पुराका श्राद्ध, हृदय पुराका श्राद्ध, ब्रह्मवेद नावाचं श्राद्ध केलं जात आहे.
हस्ती संचयन श्राद्ध आम्ही करत असतो. याच्यानंतर केलं जात आहे कडू घास काढणे, त्याला एक आम्ही श्राद्ध म्हटलेलं आहे. असे 7 प्रकारचे श्राद्ध करतो. आणि याच्यानंतर केला जातोय तो दशक्रिय विधी. दशक्रिय विधीच्या वेळेस आम्ही म्हणत असतो तीळ घ्यायला जायचंय. तीळ घ्यायला जायचं नाही, तीळ त्या व्यक्तीला समर्पित करण्याकरता जायचं. तीळ काय हो त्याचं? तीळ त्याचं प्रतीक मानलेलं आहे. तिळाबरोबर आमच्या जवळचं पुण्य आम्ही जी व्यक्ती गेली ना तिला समर्पित करायचंय. भगवंताला म्हणायचं देवा माझ्याजवळ असणारं तीळभर पुण्य मी ह्या व्यक्तीला समर्पित करतोय. तीळ घेताना प्रत्येकाने चांगले कर्म करणारा माणूस असेल, आयुष्यभर परमार्थ ज्या व्यक्तीनं केलाय ना त्या व्यक्तीचे आम्ही अवश्य तीळ घेतले पाहिजे. आणि तीळ घेताना भगवंताला म्हटलं पाहिजे देवा माझ्याजवळचं तीळभर पुण्य हे व्यक्तीला समर्पित कर, म्हणजे तीळ पुण्य साचा पडे. आणि ते दिलेलं पुण्य त्या व्यक्तीला वर्ष श्राद्धाच्या दिवशी भगवंताच्या दरबारामध्ये कामा येत असतं. त्या व्यक्तीच्या नावाने वर्षभरामध्ये आम्ही जे दान करतोय ना, नाही का, कोणी अन्नदान करतंय, कोणी ज्ञानदान करतंय, कीर्तन असेल, प्रवचन असेल, हे केलेलं दान सुद्धा वर्षभरामध्ये त्या व्यक्तीच्या पारड्यामध्ये पडत असते. जी व्यक्ती गेली त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आम्ही काही दान करत असतो, वस्तुदान करत असतोय. म्हणून त्यावेळेस आम्ही दान केलं पाहिजे. आणि एकदा का दशक्रिय विधी झाला त्याच्यानंतर येतो 13वा, नाही का. 13वा का करायचा हो? कारण आमच्या हिंदू धर्मामध्ये एवढी गोड पद्धत आहे. आमच्यावरती 16 संस्कार केले जातात. पहिला संस्कार आहे गर्भधान नावाचा संस्कार, पुंसवन नावाचा संस्कार, क्रिया नावाचा संस्कार, अनवलोभन नावाचा संस्कार आम्ही करत असतो. श्रीमंत नयन नावाचा संस्कार केला जातोय. विठ्ठल 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 हे 5 संस्कार आम्ही करत असतो. ते लेकरू गर्भात असताना केले जातात. आमच्या हिंदू धर्मामध्ये एवढी गोड पद्धत आहे बरं का. गर्भावरती सुद्धा संस्कार होत असतात. कारण गर्भावरती चांगले सुद्धा संस्कार होत असतात आणि वाईट सुद्धा संस्कार होत असतात. कारण पहिले आम्ही गर्भावरती संस्कार करतो हिंदू धर्मामध्ये. आमच्या मातावर्गांना नेहमी मी विनंती करत असतो की लेकरू गर्भात असताना आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे, जगद्गुरु तुकोबारायच्या गाथेचं वाचन केलं पाहिजे. नाही जमलं तर मुखाने रामकृष्ण हरी सतत म्हटलं पाहिजे. जर तुम्ही अखंड नामस्मरण जर केलं ना, येणारा मुलगा असेल, मुलगी असेल, काहीतरी महात्मा म्हणूनच जन्माला येईल किंवा चांगला समाजसेवक म्हणूनच जन्माला येईल. म्हणून त्या काळामध्ये अखंड आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. तुम्हाला इतिहासातली गोष्ट सांगत नाही, आज आळंदीमध्ये सोहम आमझरे नावाचा मुलगा आहे. मातावर्ग किती वर्षाचं लेकरू आहे? ते फक्त 9 वर्षाचा मुलगा आहे, सोहम आमझरे. कीर्तन झाल्यावरती युट्यूबला सर्च करा, सापडेल. 9 वर्षाचं लेकरू येते, पण त्या मुलाच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. ज्ञानेश्वरीच्या 9000 वव्या त्या मुलाच्या पाठ आहे. हे कशाचं प्रतीक आहे? ज्यावेळेस तो सोहम आईच्या गर्भात होता ना, त्या मातोश्रीना ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले होते. किती? 108. जन्माला यायच्या अगोदर 108 पारायण झाले होते त्या मातोश्रीची. त्या ज्ञानेश्वरीची ताकद आहे म्हणून त्या मुलाच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. इतिहासातलं उदाहरण नाही. आज बघा तुम्ही जाऊन त्या मुलाला, युट्यूबला सगळं सापडेल तुम्हाला. कारण ही ताकद कशाची हो? त्या गर्भावरती केलेल्या संस्काराची ताकद आहे. त्याच्यानंतर आम्ही उपनयन संस्कार केला जातोय, जातकर्म संस्कार केला जातोय, विद्या आरंभ नावाचा संस्कार आम्ही करत असतो, शिक्षा आरंभ नावाचा संस्कार केला जातोय, नामकरण संस्कार, मुंडन संस्कार केला जातोय, अन्नप्राशन नावाचा संस्कार आम्ही करत असतोय, वर्धापन दिन नावाचा एक आम्ही संस्कार करत असतोय, विवाह संस्कार प्रत्येकाचा होतो. आणि शेवटचा जो संस्कार आम्ही करत असतो, अंत्येष्टित क्रिया स्मशानामध्ये प्रत्येकाची होत असते. आम्ही पण फक्त 3 संस्कार गृहीत धरलेले, एक नामकरण, एक विवाह आणि शेवटचा अंत्येष्टित क्रिया. मग 16 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 13. म्हणून तो केला जातोय 13वा. राहिलेल्या 13 संस्काराचं पठण 13व्याच्या वेळेस गुरुजी पूर्ण करतात. हा जीव 16 संस्काराशिवाय पूर्ण होत नाही. हिंदू धर्मामधली पद्धत आहे. गरुड पुराणानुसार आम्ही हा विधी केला जातोय. आणि एकदा का 13वा झाला त्या आत्म्याचा मार्गक्रमण सुरू होतो. मातावर्ग आम्ही घरामध्ये दिवा का लावतो? 7 दिवस, 10 दिवस, कुणी 13 दिवस लावते. तो दिवा का घरामध्ये लावायचा असतो? का त्या दिव्याच्या स्वरूपामध्ये तो आत्मा आमच्या घरामध्ये स्थित असतो. किती दिवस? 13 दिवस. आणि एकदा का 13वा झाला आत्म्याचा मार्गक्रमण सुरू होतो. आत्मा भगवंताच्या दरबारामध्ये वर्ष श्राद्धाच्या दिवशी पोहोचतोय. म्हणजे मातोश्रींचा आत्मा आज भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित असेल. म्हणून श्राद्ध कर्म करत असताना अन्नदान केलं पाहिजे. ज्ञानदान म्हणजे कीर्तन असेल, भजन असेल,
हे जेवढं आम्हाला मोठं करता येईल तेवढं आम्ही केलं पाहिजे. आणि आजचं हे नामस्मरणाची ताकद, आजच्या ह्या अन्नदानाची ताकद, हे केलेलं पुण्य त्या मातोश्रीला आज भगवंताच्या दरबारामध्ये कामा येत असतं. आयुष्यभर केलेलं पुण्य, दानरूपी मिळालेलं पुण्य, याचा सगळा भगवान परमात्मा लेखाजोखा करतो. आणि मग आज भगवंत ठरवतो आम्हाला नरकाला पाठवायचं नाही का, पुनर्जन्म द्यायचा का भगवंताच्या चरणाजवळ जागा द्यायची, हा जगाचा मालक ठरवत असतो. म्हणून आयुष्य जगत असताना आम्ही पहिल्यांदा कर्म चांगले केले पाहिजे. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. आमच्या बरोबर फक्त कर्म येणार आहे, दुसरं काही येणार नाही. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे सत्य कर्म तुका म्हणे सत्य कर्म तुका म्हणे सत्य कर्मा घातली या भय नरकावी. कारण फक्त आम्ही आयुष्यभर कर्म चांगले केले पाहिजे. आमच्याबरोबर कर्म येणारे दुसरं काही येणार नाही. चुकून एक बोलता बोलता नाव राहिलं बरं का. समोर जे शूटिंग करतायत ना, माझा कीर्तनकार आमचे सिद्धूभाऊ बोराडे, कारण आळंदीवरून इथपर्यंत आले ते. सिद्धूभाऊ बोराडे म्हणजे शून्यातून त्या माणसाने सुद्धा विश्व निर्माण केलं आहे. त्यांचा माझा कीर्तनकार एक चॅनल आहे आणि माझा पांडुरंग एक चॅनल आहे. दोन्ही सुद्धा चॅनल त्यांचेच आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल. कारण जीवनामध्ये माणसांनी कर्म चांगले केले पाहिजे. कारण ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले त्याची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या वागात निघून जाणार आहे. खाली राहणारे तो फक्त आपण केलेला परमार्थ आणि केलेले चांगले कर्मच आमच्या बरोबर येणार. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. फक्त आमच्याबरोबर कर्म येणार. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माची गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात जी माणसाला बाडी करतात ते आयुष्यात सुखी होत नाहीये. म्हणून जीवन जगत असताना धर्माची सुद्धा गद्दारी करू नका, चांगलं जीवन जगा. आम्ही परमार्थ करतोय, परमार्थ करत असताना जीवन जगत असताना दुसऱ्याचं सुद्धा वाटोळं करू नका.
कारण भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मानव हा धर्म भगवंताने सांगितलं, एका देवाची स्तुती नाही गीतेमध्ये. माणसाने माणसाची कसं वागावा हा धर्म भगवंताने खऱ्या अर्थाने गीतेमध्ये आम्हाला सांगितलेला आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं दुसऱ्याचं कधी वाटोळ करू नका. कारण जो इतरांचा वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतोय. जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना तो स्वतः कधी संपत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाटेला लागा ना. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही हो, कर्माचा होत असतो, लक्षात ठेवा. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुरुष मंडळी थोडं थोडं पुढं सारखा. ऐसे का हो न करा काही. ऐसे का हो न सारखा सारखा पुढं पुढं सारखा. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. ऐसे का हो न करा काही. पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, भरा शरणा विश्वंभरा शरणगत. पुढे नाही नाश जा. पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणगत, विश्वंभरा विश्वंभर शरणागत म्हणून ते भगवंताला शरण जा. कर्म चांगले करा. कारण आमच्याबरोबर धन दौलत पैसा अडका येणार नाही. कर्म करत असताना एखाद्याने तुम्हाला दुःख दिलंय, त्रास दिलाय, तुम्ही का दुसरे कर्म करतात? तुम्ही का दुसरे कर्म करतात? कारण कर्म व्याजाचा त्याचा बदला घेणारे आपण दुसरे कर्म करू नका. एखाद्याने आम्हाला त्रास दिला ना पण आपण दुसरे कर्म करू नका. कारण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. आम्हाला वाटत असेल आम्ही कर्म करत असताना आम्हाला कोणी बघत नाही, पण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे, या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलीट करा नाही का, आणि किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावाच लागणार आहे, चुकणार नाही. भोगल्याची भोगतो ना तो ना, भोगल्याची भोगतो ना भोगला भोगतो ना तुके. भोगला भोगतो ना तुके. प्रारब्ध कियामान संचिताचा भोग, भोगाची भोग तो ना सुटे, भोगाची भोग तो ना प्रारब्ध क्रिया भोगल्याची भोगतो न चुकी. कारण आपल्याला भोग भोगावाच चुकणार नाहीये. म्हणून आपण दुसरे कर्म करू नका. एखाद्याने आम्हाला त्रास दिलाय, अजिबात त्याला आपण कर्म दुसरे करू नका. कारण जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असेल ना तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कोणी कसाही असो, त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. म्हणून एखाद्याने कर्म केलं, आपण दुसरे कर्म करू नका. कारण जीवन जगत असताना संकट येत असतात, जीवनामध्ये संकट जात असतात. पण स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मला आठवतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी अडचणी, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज कोणीतरी विरोधक आहे, त्यांना समजायचं का आपण योग्य रस्त्याने प्रवास करतोय. पण ज्याच्या जीवनामध्ये निंदक नाही, विरोधक नाही, संकट नाही, त्यांना समजायचं का आपण चुकीच्या रस्त्याने प्रवास करतोय. म्हणून कर्म करण्याला कर्म करू द्या, आपण दुसरे कर्म करू नका. विठ्ठल 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 हे विठाला विठाला
करत असताना माणसाने विचार करायला पाहिजे का कर्म आम्ही जर केले तर आम्हाला भोगावंच लागणार आहे. म्हणून समाजामध्ये जीवन जगत असताना आपला आपला परमार्थ आपलं चिंतन करत राहा. कारण समाज असा आहे, समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. खरं आहे का नाही? काही माणसं सांभाळावं लागतात, काहींपासून सांभाळून राहावं लागतं. आंधळ्याला आरशाची आणि बैरेला संगीताची काहीच किंमत नसते. त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते. समाज पेरू विकत घेताना गोड एका विचारतात, मातावर्ग खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात. ही समाजाची रीती. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात. मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात. पण नियतीशी आजबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना आम्ही 10 वेळेस विचार करतो. ही आजची परिस्थिती. म्हणून जीवन जगत असताना आम्ही काय विचार केला पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे. लोक माणसं गेल्यावरती पगळ असतोय, अगोदर नाही. नाही का? मला तर कधी कधी वाटतं ते हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात ना रुग्णांना, ते जातात पण त्याचाच चहा पिऊन येते रिटर्न. नाही का? पण ज्याला भेटायला जातात आम्ही 500 रुपये त्याला दिले पाहिजे, 1000 रुपये दिले पाहिजे. नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने अडचण असेल, तो अडचणीत असेल ना, आमच्या जीवनामध्ये त्याला मदत केली पाहिजे. हे बघा, परमार्थ परमार्थ म्हणजे नुसता गण लावून माळ घालणे याला परमार्थ म्हणत नाही. हे पुन्हा एकदा ऐका. परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना आमच्यापासून दुसऱ्याला त्रास नको, हा जरी मंत्र आम्ही जीवनात अंमलात आणला ना तरी रामराज्य यायला वेळ लागणार नाही. आपल्यापासून दुसऱ्याला दुःख नको, आपल्यापासून दुःख नको, हा प्रत्येकाने जर विचार केला ना रामराज्य यायला वेळ लागेल का? म्हणून जीवन जगत असताना कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असते, कुठेही काम करा, सामाजिक असू, राजकीय असू, कुठेही काम करत असताना माणसाने प्रामाणिकपणाने काम करा. हाच सगळ्यात मोठा परमार्थ आहे. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. नाही तुझा, अनुभव नाही तुझा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. टाळ्या वाजवा आमच्या दीपक महाराजांकरता. कारण प्रमाणाचा बादशाह आहे ते, प्रत्येक शब्दाला प्रमाण चालू आहे आता. म्हणून हीच विष्णूची महापूजा. आम्ही जे कार्य करतोय ना ते प्रामाणिकपणाने आम्ही कार्य केलं तर हेच खऱ्या अर्थाने भगवंताची पूजा होईल. म्हणून तुम्ही कुठेही काम करत असू द्या, पण प्रामाणिकपणाने काम करा. शिक्षक आहात ना, मग शिक्षकाने प्रामाणिकपणाने शिकवा. नाही का? महसूलमध्ये काम करतायत ना, मग प्रामाणिकपणानं करा ना. पण आज असं त्याच्यातच जास्त भ्रष्टाचार सुरू झाला. म्हणून कुठेही काम करत असताना प्रामाणिकपणाने काम करा, कर्म चांगले करा. आमचं फक्त तो भगवंता कर्म विचारणार आहे, दुसरं काय विचार. तुम्ही काय केलं आयुष्यभर, नाही का? किती जणांचे बांध कोरले, किती जणांना त्रास दिला, हे पहिला लेखाजोखा आमचा होणार आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं काम करा. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण परमार्थ करत असताना लोकांचा विचार करू नका, लोक काय म्हणतील. आणि लोक काय म्हणतील हा जर विचार आम्ही केला ना, आमचा परमार्थ धड होणार नाही. नाही का? आयुष्य चिंतन करा, आयुष्य भजन करा. कारण समाजामध्ये लोक असे असतात, जोपर्यंत तुमची गरज असते ना तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा का गरज संपली, निंदीची खिरापत महिला वर्ग घरोघरी वाटली जाते. स्वतःचा दिवा तेला वाचून उजलेला असतो, पण दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती बघणाऱ्याची संख्या जगात आज जास्त आहे. म्हणून परिस्थितीनुसार बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसं सांभाळा. आयुष्यात आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर लोक असं असतात ना, जोपर्यंत ज्या वेळेस वाईट दिवस असताना त्यावेळेस लोकही वाईट वागतात हो, आणि ज्या वेळेस चांगले दिवस येतात ना त्यावेळेस लोकही चांगलं वागतात. म्हणून माणसं बदलण्यात वेळ घालू नका, आपली परिस्थिती बदला. नाही का? एखादा कलेक्टर झाला ना, क्लास 1 अधिकारी जर झाला ना, लोक म्हणतात महाराज तो जवळचा पाहुणा आहे. आणि भिकारपती झाला तर ते म्हणते महाराज त्याचा आमचा 10 पिढ्या संबंध नाही. ही समाजाची रीती.
म्हणून लोकांचा विचार करू नका, आपला आपला परमार्थ करा. संसार जर आम्हाला मोठा करायचा असेल तर आम्हाला 1-1 रुपया जमा करावा लागतो. तेवढा काळ जाऊन द्यावा लागत असतो, तेवढी वेळ जाऊन द्यावा लागत असती, तेवढा आम्हाला कष्ट करावं लागत असतात. त्यावेळेस आमचा संसार मोठा होतोय. परमार्थ सुद्धा तसाच या. परमार्थामध्ये एकाएकी भगवंताची भेट होणार नाहीये. आज माळ घातली, सकाळी गंध लावला आणि सकाळी सकाळी घराच्या बाहेर येऊन बघतोय जगद्गुरु तुकोबारायासारखा आपल्याला विमान न्यायला येईल का? येणारच नाही. तेवढा काळ आम्हाला चिंतन करावं लागणार आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे की तू केने के वेळे त्या मार्गीची निबळे निश्चिंत टाकी. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जायचं आहे ना, तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला हळूहळू नामस्मरण करावं लागणार आहे, दररोज चिंतन करावं लागणार आहे. संसार तसाच आहे. कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगान पुढे चालत राहा ना. तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल ना तर नोटा मोजू नका. कदाचित डोळ्यात जर अश्रू आले ना, ते अश्रू पुसायला किती जण धावून येतात तेवढे पहिले मोजा. विठाला विठाला म्हणून या विश्वाचा नेहमी, या जगाचा नेहमी जो जन्माला आले ना त्याला जावाच लागणार. जातस्य ही ध्रुवर मूर्ती हो ध्रुवम जन्म मृतस्यच्या तस्माद परी हरिर्ती नतम सूचितु मरशी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू मारले तरच ते मरणारे का रे? तू नाही मारली तरी ते मरणारे, आणि तू मारले तरीही ते मरणारे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरेपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी. उपजला पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवे, मरते उपजते सवे, मरते उपजते सवे. म्हणून आम्हाला प्रत्येकाला जावं लागणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये प्रतिपादन करतात का शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आम्हाला जर वाटत असेल ना आमचा शेवट गोड व्हावा तर मग आम्हाला आयुष्यभर चिंतन करावं लागणार आहे ना. मग आयुष्यभर जर धन जमा करत बसलो, आम्ही आयुष्यभर पैसा जमा करत बसलो, गडगंज प्रॉपर्टी कमवली आणि मग शेवटी म्हणलं खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. तुकोबाराय याला शेवट गोड म्हणतात का? नाही. तुकोबारायच्या जीवनामध्ये एवढी मोठी प्रॉपर्टी जगद्गुरु तुकोबारायाकडे होती का त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायचे सासरे आबाजी गुळवे 3,500 एकर ऊस असायचा. आबाजी गुळव्यांचा किती? 3,500 एकर ऊस. आणि त्यांची एकुलती एक मुलगी जिजाई साहेब तुकोबारायाला दिली होती. मग विचार करा, ज्याचा 3,500 एकर ऊस आहे त्याची एकुलती एक मुलगी जगद्गुरु तुकोबारायाला दिली होती. मग तुकोबाराय किती श्रीमंत असतील? तुकोबाराय सुद्धा गडगंज श्रीमंत होते, पण तुकोबारायने सगळा संसार जगाला वाटून दिला. हो, सगळं जगाला दान देऊन टाकलंय. घरात धान्य सुद्धा खायला राहिलं नव्हतं, पण तरी तुकोबाराय म्हणतात का खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झालाय. कशामुळे म्हणतात? तुकोबारायने आयुष्यभर भगवंताचं भजन केलंय. त्या नामस्मरणाची ताकद एवढी तयार झाली होती तुकोबारायाच्या का तुकोबारायांना माती जरी हातात घेतली तर सोनं करण्याची ताकद होती नामस्मरणामुळे. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात का माझ्या खऱ्या अर्थाने शेवट गोड झालाय. अभंगाचं पहिलं शेवट तो पाला, शेवट थोडं पुढं सरका त्या
तिथे जागा नाही राहिली महिला पुढं सरका महिला मंडळ या, चला, चला, महिला महिला तर या, जेंट्स पुढं, तर थोडस तुम्ही पुढं सरका पुरुष मंडळी सुद्धा पुढे सरका थोडं या जागा नाही राहिली तिथे पाठीमाग पुढे जागा भरपूर या पुढे या पुढे सरका चला 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 महिला वर्ग महिला सरका मंडळ आणखी या पुढे या या पुढे या चला सरका सरका सरा थोडं पुढे सरका पुरुष मंडळी पुढे या मागचे या थोडं पुढे विठाला 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 अरे विठाला 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 आता कुणीही मध्ये बडबड करू नका बरं का शांत चित्ताने ऐकून घ्या मध्ये डिस्टर्ब होतंय दुसरं काही नाही विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबारायने आयुष्यभर परमार्थ केलाय, आयुष्यभर चिंतन केलंय आणि त्या चिंतनामुळे तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. काही म्हातारे माणसं म्हणत असतात महाराज खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला बरं का महाराज, पण कधी म्हणतात महाराज मुलीचे लग्न झाले, नातवाचे लग्न झाले नाही का, संसार सगळा सुखात आहे, आता गाडी झाले, बंगले झाले, गोड्या झाल्या, सगळं महाराज व्यवस्थित आहे, खऱ्या अर्थाने आज माझा शेवट गोड झालाय. याला शेवट गोड म्हणता येईल का? तुकोबारायाच्या भाषेमध्ये याला शेवट गोड म्हणती नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्याने आयुष्यभर परमार्थ केलाय, आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलंय, काहीतरी समाजसेवा केली नाही का, दुसऱ्या करता आयुष्यभर कामा आलाय, याला खऱ्या अर्थाने शेवट गोड म्हणावं लागतं. नुसतं धन कमवून पैसा कमवून शेवट गोड म्हणता येत नाहीये. कारण बायको फक्त दरवाजापर्यंत असते, मुलगा हा अग्नी दान देण्यापर्यंत असतो आणि समाज हा फक्त स्मशानापर्यंत असतो. आमच्याबरोबर फक्त केलेले कर्मच आमच्याबरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही, विचार करा. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा ना. बोलायच्या अगोदर विचार करायला शिकलं पाहिजे नाही का, लिहायच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे, हार मानण्याच्या अगोदर प्रयत्न करायला शिकलं पाहिजे, खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिकलं पाहिजे, मरायच्या अगोदर माणसांनी जगायला शिकलं पाहिजे आणि जीवनात इतक्याही चुका नाही केल्या पाहिजे की पेन्सिलच्या अगोदर ते कुठरभर संपून जाईल, असं जीवन जगलं पाहिजे. आपण उठलो तर आपल्याबरोबर 4 जण उठले पाहिजे, आपण बसलो तर आपल्याबरोबर 4 जण बसले पाहिजे, असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. माझे छत्रपती शिवाजी महाराज 52 ते 53 वर्षे जगले, पण माझे राजे कसं जीवन जगले हो. महाराज गेल्याची बातमी अख्ख्या महाराष्ट्राला कळाली, अख्खा महाराष्ट्र रडत होता, पण तीच बातमी आमच्या वाघ्या कुत्र्याला कळाली. वाघ्या कुत्र्याने महाराजांच्या चरणावरती आपला प्राण ठेवलाय. याला म्हणतात असं जीवन जगलं पाहिजे. ज्ञान असावं माऊली ज्ञानोबारायासारखं, वैराग्य असावं जगद्गुरु तुकोबारायासारखं, भक्ती असावी माझ्या नामदेव महाराजांसारखी, लढणं असावं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांसारखं आणि जगणं असावं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. जगलं तर माणसाने असं जगलं पाहिजे नाही का. जीवनात एकतर माणसाला एकतर शरीर जिंकता आलं पाहिजे, एकतर देव जिंकता आलं पाहिजे, नाही देव तर जग तरी जिंकता आलं पाहिजे आणि नाही जग तर काळ तरी जिंकता आला पाहिजे. याच्यातलं काही जर जमलं नाही ना, शास्त्र सांगतं तस्य जन्म निरर्थक, हा जन्मच आमचा कामाचा नाही. कारण जीवनामध्ये एवढं तरी 4 पैकी या 4 गोष्टीपैकी एक तरी माणसाला जिंकता आलं पाहिजे. माझ्या नाथबाबांनी काळ जिंकलाय, जगद्गुरु तुकोबारायनं शरीर जिंकलाय, माझ्या जनाबाईनं देव जिंकलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खं जग जिंकलंय. हो, जग जिंकण्याची ताकद माणसामध्ये असली पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. तुम्ही जीवन जगतोय, आम्ही जीवन जगत असताना दुसऱ्याला सुद्धा कधी कधी कामं आलं पाहिजे ना. दुसऱ्याचा सुद्धा आमच्या जीवनामध्ये आम्ही वाटवलं नाही, दुसऱ्याला सुद्धा आम्ही मदत केली पाहिजे. समाजामध्ये ज्याला गरज असेल ना त्याला सुद्धा आम्ही मदत केली पाहिजे. खऱ्या अर्थाने हा सुद्धा मोठा परमार्थ असतोय. विठ्ठल आणि जीवन जगत असताना आमच्या घरामध्ये आम्ही वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला शिकलं पाहिजे. आमच्या घरामध्ये आई असेल, वडील असेल, आमच्या घरामधील वडीलधारे माणसं असं ना, यांचा सुद्धा आमच्या जीवनामध्ये आम्ही आदर करायला शिकलं पाहिजे. माझं नेहमी वाक्य असतं, ज्याच्या जीवनामध्ये ज्याने वडिलांच्या झिजलेल्या टाचा, आईचा फाटक्या साडीतला संसार ज्याने बघितला ना, मला तरी वाटतं त्याला कुठल्याही प्रकारच्या मोटिवेशनची गरज पडत नाही त्याच्या जीवनात. आईकडून संस्कार शिकावा आणि वडिलांकडून संघर्ष शिकावा, बाकी सगळं जग शिकवत असते. लागलेली भूक, नसलेला पैसा, मिळालेली वागणूक जे शिकून जाते ना, ते ह्या जगातली कुठली डिग्री शिकू शकत नाही. हो, भरपूर मोठे वावग जग जिंका,
पण ज्यांनी आम्हाला आधार दिलाय, ज्यांनी आम्हाला जन्म दिलाय, ज्यांनी आम्हाला चांगले विचार दिले ना, त्यांना जीवनात कधीच विसरू नका. भरपूर मोठे व्हा, अवघं जग जिंका. जीवनात सगळं हरलात तरी चालेल, पण मात्र माणसाने हिंमत कधीच हरली नाही पाहिजे. कारण तीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. आम्ही म्हणत असतो आयुष्य काय. आयुष्य एखाद्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. ज्याने दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी ज्याची चूल पेटत नाही, त्याला विचारावं आयुष्याची किंमत काय असते. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो स्वतःचा श्वास फुग्यात भरून जो विकतो फुगेवाला, त्याला विचारा आयुष्याची किंमत काय असते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आईस्क्रीमचा डबा सायकलच्या कॅरेजला अटकून हिंडणारा उन्हातानामध्ये त्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. ज्याच्या बापाने गडगंज कमवून ठेवलं त्याला आयुष्याची किंमत खऱ्या अर्थाने कळणार नाही. कारण माणसाच्या जीवनामध्ये कपडे स्वच्छ असो वा नसो, मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करत असतात आणि स्वच्छ मनाची स्तुती तो परमेश्वर करत असतो, एवढं लक्षात ठेवा. चांगले कर्म करणारा माणूस जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्याप्रमाणे असतो. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला ना, बुडत नाही, उलट तरुण जात असतोय. म्हणून जीवनात कर्म चांगले केले पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा ज्याच्यामध्ये असते ना, तोच खरा कर्तृत्ववान होय. स्वतःला घडवण्याकरता आपला वेळ खर्च करा, म्हणजे इतरांना दोष द्यायला आमच्या आयुष्यामध्ये वेळ मिळणार नाही. कारण माणसाचे विचार महत्वाचे हो, विचाराचं स्टँड मजबूत असलं पाहिजे. रामायणामध्ये 2 पार्ट अशी होती, एक बिभीषण आणि दुसरी कैकेयी. रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहून सुद्धा कैकेयी सुधारली नाही. सुधारली का नाही सुधारली? सुधारणे आणि बिघडणे विचारावरती अवलंबून असतं. विचाराची दिशा बदला, दशा ऑटोमॅटिक बदलणार आहे. विठ्ठल अरे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, खऱ्या अर्थाने आज माझा शेवट गोड झालाय. पण तो शेवट कशामुळे गोड झाला? तुकोबाराय म्हणतात, आयुष्यभर भगवंताचं भजन केलंय, आयुष्यभर चिंतन केलंय. त्या भजनाची ताकद एवढी तयार झाली की त्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला मी पंढरपुरामध्ये गेलो. अभंगाचं दुसरं
माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात निजाचं माहेर म्हणजे पंढरपुरामध्ये मी आलो. जगाच्या मालकाला बघितलं पण तुकोबाराय पंढरपुरामध्ये गेले. कशाची ताकद होती होई? खऱ्या अर्थाने नामस्मरणाची ताकद होती. आयुष्यभर भजन केलं म्हणजे तुकोबारायाच्या भेटीला गेले. आजही आमचे वारकरी आषाढी वारी कधी येईल असं वारकऱ्याला वाटत असतं. वर्षभर त्या वारीची वाट बघत असतात. कधी माझी वारी येणार आहे, कधी माझ्या पांडुरंग परमात्म्याला भेटणार आहे, कधी माझ्या जगाच्या मालकाची माझी भेट होणार आहे. प्रत्येक वारकरी आतुरलेला असतो ते पंढरपूरला जाण्यासाठी. वारीचा काळ जर निघाला त्या काळामध्ये संपूर्ण आमचा महाराष्ट्र दुमदुमून गेलेला असतोय पंढरपुरामध्ये जाण्यासाठी. ही ताकद त्या परमेश्वराची, त्या नामस्मरणाची. प्रत्येक वारकरी आमचा नामस्मरण करत करत त्या पंढरपुरामध्ये जातो. कितीही त्रास होऊ द्या, पाऊस असू पाणी असू, तरी सुद्धा आमचा वारकरी त्या पंढरपुरामध्ये पोहोचत असतो. म्हणून जीवनामध्ये अखंड चिंतन केलं पाहिजे, अखंड भजन केलं पाहिजे. सकाळी सकाळी किती घाई असू द्या ना, घराच्या बाहेर जात असताना आमच्या घरातील देव घरासमोर 2 मिनिटं जगाच्या मालकाला हात जोडून उभे राहो. त्या भगवंताला हृदयामध्ये साठवा, त्याला हृदयामध्ये आठवा एकदा, आणि मग घराच्या बाहेर निघा. सकाळी सकाळी जर जगाच्या मालकाला तुम्ही हृदयामध्ये साठवलं ना, तुम्ही दिवसभर कुठल्याच प्रकारचं वाईट काम करणार नाही. एवढी वाईट तुम्हाला देतो. तर सकाळी भगवंताला आम्ही हृदयामध्ये साठवलं पाहिजे, त्याला आठवलं पाहिजे. अंतकरणापासून भगवंताला म्हटलं पाहिजे, देवा मी बाहेर चाललो रे, तूही माझ्याबरोबर चाल ना. अहो तो जगाचा मालक एवढा दयाळू, एवढा कृपाळू आहे. फक्त अंतकरणापासून त्याला साथ घाला. तो जगाचा मालक तुम्ही घरी येऊपर्यंत तुमची वाट बघत राहील. एवढी वाईट देतोय. म्हणून तो भगवंता इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. त्याचं अखंड आम्ही चिंतन केलं पाहिजे, अखंड त्याचं भजन आमच्या आयुष्यामध्ये आम्ही केलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगले कर्म माणसाच्या जीवनामध्ये असले पाहिजे, चांगलं भजन भगवंताचं जीवनामध्ये असलं पाहिजे. कारण आमच्या घरामध्ये जर अखंड आम्ही चिंतन केलं ना, अखंड जर त्या भगवंताचं भजन जर केलं ना, घरात काहीच न भूत राहत नाही, बाधा राहत नाही. संध्याकाळी आम्ही हरिपाठ घेतला पाहिजे, पळे भूत बाधा. हरि उच्चारण भगवंताचं चिंतन करा, अखंड भजन करा. आमच्या मातावर्गांना सतत मी विनंती करत असतो, आम्ही जो सकाळचा स्वयंपाक करतो का, सकाळी असू संध्याकाळी असू, आम्ही अखंड तो स्वयंपाक करत असताना मुखाने रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. पण मग आमची भानगड अशी कुकर लावून द्यायचं बसायचं आम्ही टेटस पाहत. 100-200 टेटस तोपर्यंत पाहून होते. नाही, त्या काळामध्ये अखंड चिंतन करावं, अखंड भजन करा. आम्ही स्वयंपाक करत असताना केलेलं नामस्मरण जे असेल ना, ते स्वयंपाक करत असताना आम्ही जर नामस्मरण केलं ना, तो अन्न तयार नाही होत, तो प्रसाद तयार होतो. हे पवित्र ते अन्न हरी उच्चारणे भोजन, हरी उच्चारणे भोजन, हरी उच्चारणे भोजन. हरी उच्चारण भोजन. पण त्या काळामध्ये आम्ही तो अन्न तयार नाही होत, बरं, ते नामस्मरण चालू असताना तो प्रसाद तयार होतो. आणि तो प्रसाद जर आम्ही सेवन केला तर आमची बुद्धी कधीच भ्रष्ट होऊ देणार. हे जैसे खाय तैसे हो
पैसे होय मन, म्हणून अन्न आम्ही भोजन करत असताना नामस्मरण केलेलं जे भोजन राहील ना, ते आमची बुद्धी कधीच भ्रष्ट होऊन देत नाही. म्हणून त्या काळामध्ये अखंड आम्ही भजन केलं पाहिजे. हे बघा, जीवन जगत असताना आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसं जोडावी लागतात. आयुष्य नुसतं जगणं महत्वाचं नाही, ते सुंदर करणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानातला घोंगावात येणारा चेंडू आम्ही जर व्यवस्थित खेळलो नाही ना, तो आम्हाला स्पर्धेतून आउट करतोय. तसंच या जीवनाच्या पटलावरती येणारे संकट असेल, पाप असेल, यांना आम्ही व्यवस्थित सामोरं जर नाही गेला ना, ते आम्हाला जीवनातून आउट करतात, नाही का. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगलं पाहिजे. माणसाने किती प्रयत्न केला तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटी पैसा कधीच साथ देत नाही. म्हणून सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा ना. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपत असते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहत असते. कारण सृष्टी कितीही बदलली ना, तरी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही. पण जर दृष्टी बदलली ना, माणूस नक्की सुखी होतो असतो. सुसंस्कृत लोकांची संगत आणि यशस्वी माणसाचं मार्गदर्शन जर माणसाच्या जीवनात असेल ना, माणूस कधीच बिघडत नाहीये. माणसाच्या जीवनामध्ये निंदा व टीका वाट्याला आलीच पाहिजे. दररोज जर माणसाची स्तुती होत असेल ना, माणसाचा प्रगतीचा मार्ग बंद होतो, तो गर्विष्ठाच्या दिशेनं जातोय. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझे, योग्यता नसताना मिळतं आणि चूक नसताना निघून जात आहे. म्हणून असताना मिरू नये आणि गेलं तर माणसाने अजिबात खचू नये. विठ्ठल कारण माणसाच्या जीवनामध्ये संकट येत असतात, संकट जात असतात, त्याचा कधीच विचार करू नका, नाही का. म्हणून माणसाने जीवन चांगलं जगलं पाहिजे. जीवन जगण्याची मजा तेव्हाच असते ना, जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहत असतात. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणीच हरू शकत नाहीये. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, पण जिंकण्याची सुरुवात तिथून करा का जिथून सगळ्यात जास्त हरण्याची भीती असते. तिथून ध्येय जर उंच असेल ना, माणसाचं झेपही उंच घ्यावी लागते. हो, कधी कधी देव तुमची परिस्थिती सुधारत नसतो, कारण त्याला तुमची मनस्थिती सुधारायची असते. जीवन आहे खरी कसोटी, हार कधी मानू नका आणि येईल तारावयाचं कोणी वाट कोणाची पाहू नका. विठ्ठल कारण जीवनामध्ये कारण सांगणारे माणसं कधीच यशस्वी होत नसतात आणि यशस्वी झालेले माणसं कधीच कारण सांगत नसतात. जे काही करायचं ना, ते गर्दीतून बाहेर येऊन करा. लोक तुम्हाला सपोर्ट करतील, पण वेळ आल्यावरती ओळख देणार नाही, सगळे पळून जातील. म्हणून जे जे करायचं असेल ना, ते स्वतःच्या कर्तृत्वावरती करा. अडचणीत असताना अडचणीपासून लांब पळण्यामध्ये अधिक अडचणीत जाण्यासारखं आहे, नाही का. हिंमत एवढी मोठी ठेवा का नशिबाला सुद्धा झुकावा लागेल, एवढी मोठी हिंमत ठेवा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. म्हणून निश्चय माणसाचा, हिंमत एवढी मोठी ठेवा का नशिबाला सुद्धा झुकावं लागलं पाहिजे. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. का लोक वेड म्हटले तरी चालतील, कारण वेडीच माणसं इतिहास घडवत असतात आणि शिकलेली माणसं इतिहास वाचत असतात, नाही का. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचारच करू नका. हो, चुकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. नुसतं स्वार्थासाठी जगू नका, नाही का. ज्या ठिकाणी सन्मान नाही तिथं जाऊ नका, जिथं आपल्याला मान नाही तिथं अजिबात जाऊ नका. जीवन असं जगा का मैत्री अशी करा का सगळं जग प्रेमळ होईल. इतरांना मदत अशी करा का आपल्या जीवनाचं सार्थक होईल. लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका. लोक काय म्हणतील हा विचार जर मनात आला ना, माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. इमानदारीने काम करणाऱ्या माणसांना 2 बक्षिसं हमखास असतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका, नाही का. म्हणून माणसाने सुंदर जीवन जगा. लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका. स्वतःचं कर्तृत्व स्वतः तयार करा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आलो निजाच्या माहेरा भीती रखुमाईच्या वरा. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं आणि भगवंताला माझ्या दृष्टीनं मी बघितलं, जगाच्या मालकाला बघितलं आणि भगवंताला बघितल्याबरोबर परिहार झाला अभंगाचं 3रं. परिहार झाला, परिहार झाला.
पार कुमाई पार कुमारी उघडो पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार पार कुमाई पार कुमाई पार हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 तुका म्हणे बाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. आज आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो ते निमित्त म्हणजे कैलासवासी सौभाग्यवती विमलबाई संभाजीराव पाटील शिंदे मातोश्रीनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. आई घराचं मांगल्य असते आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये पण हजारो चुकांना क्षमा करणारी आई पुन्हा कधी मिळणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल पण माती आड गेलेली आई पुन्हा कधीही दिसणार नाही. तुम्ही कितीही शिकलात ना कितीही मोठे झालात ना पण आईबापाच्या आशीर्वादाशी सगळं काही व्यर्थ असतं. म्हणून या परिवाराची आई निघून गेली. आमच्या दरवाजासमोर आमची आई बसलेली ती श्रीमंती खऱ्या अर्थाने. आमचा बाप दरवाजासमोर बसलेला आहे ती श्रीमंती. आईबाप निघून गेले कोणाला दाखवायचं. म्हणून आई आयुष्यभर आपल्या मुलाची काळजी करत असते. लेकुराचे हित आहे माऊलीची चित्त आईशी कळवळल्याची जाती करी लावावी नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी. जीवनामध्ये आई सर्वस्व असतंय. आईचं किती प्रेम असतं त्या मुलावरती त्या मुलीवरती. मला सांगा मातावर्ग आजही या मुली आईला भेटण्याकरता जर माहेरामध्ये गेला तर आज आई तुम्हाला दिसणार नाही का. ज्यांची आई जिवंत आहे खऱ्या अर्थानं ते भाग्यवान आहे. आज माहेरेमध्ये जा बरं. आई किती म्हातारी वयला असू द्या खरडत खरडत तुमच्यापर्यंत येईन. तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवल. पुरीला म्हणून पुरी 4 दिवस थांब जाऊ नको. तिची परिस्थिती किती बिकट असू द्या किती हालाकीची असू द्या पण जाताना ती आई तुमची पिशवी कधीच रिकामं पाठवणार नाही. मुलींना 4 शेंगा देईन 4 शेवया देईन ती आई असते हो. माहेर किती दिवस हो. माहेरामध्ये जोपर्यंत आमची आई जिवंत आहे तोपर्यंतची. नंतर नाही आम्हाला केवढा बंगला बनवू द्या केवढी गाडी पाठवू द्या नाही जावं असं वाटत का. तर आपल्याला ज्यांना दुःख सांगायचे ते आज राहिलं नाही या जगामध्ये. म्हणून या परिवाराची आई निघून गेली आणि ह्या परिवाराचा जो दुःखाचा डोंगर कोसळ्या भगवंताने सावरण्याची शक्ती देवो. त्याचप्रमाणे आमचे महेश भाऊ नानाभाऊ असतील त्याचप्रमाणे योगेश भाऊ असेल. दोघांनी आपल्या आईचा सुंदर असा सोहळा साजरा केला आहे त्याबद्दल दोघांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि ज्यांच्यामुळं तुमचं सर्वांचं दर्शन झालं याच परिवारातील या परिवाराचे जावई असणारे आमचे जनू काका बर्गे. कारण काकांचं सुद्धा एक गोड व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांच्या पत्नीनं जाऊन सुद्धा मला वाटतं 4-5 वर्ष झाली असतील 7 वर्ष झाले. कारण ह्याच परिवाराची कन्या होती एक लक्ष्मी होती ती सुद्धा ती ताई सुद्धा. म्हणून या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कसे सावरण्याची शक्ती भगवंताने देवो एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज मंडळी सर्वच आता सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी शिंगवे असेल येवला असेल सर्वांना धन्यवाद देतो. मातावर्ग असेल पुरुष वर्ग असेल सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध करविली तैसी केली कटकट वाकडीक नीट देव जाणे. सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवारी रामगिरीजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा. गेली आता गेली आता केवधन आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा बेटी रखुमाई विठोबार कुमार योगेश भाऊ पुढे या पुढे. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमारी गोपाल कुमाई विठोबार कुमारी गोपाल कुमाई अरे अरे विठोबार कुमार जय गोपाल कांगरी कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमारी गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार जय जय गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल विठोबार कुमाई कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार गोपाल कुमाई गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल विठोबार कुमाई कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमार गोपाल कुमाई विठोबार कुमारी गोपाल कुमाई विठोबार कुमारी गोपाल कुमाई विठोबार कुमारी गोपाल कुमाई विठोबार कुमार. हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 हरी जय विठोबार कुमार जय जय गोपाल कुमाई कुमाई तुका म्हणे बाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. आज आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो ते निमित्त म्हणजे कैलासवासी सौभाग्यवती विमलबाई संभाजीराव पाटील शिंदे मातोश्रीनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. आई घराचं मांगल्य असते आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. हजारो माणसं मिळतील व आयुष्यामध्ये पण हजारो चुकांना क्षमा करणारी आई पुन्हा कधी मिळणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल पण माती आड गेलेली आई पुन्हा कधीही दिसणार नाही. तुम्ही कितीही शिकलात ना कितीही मोठे झालात ना पण आईबापाच्या आशीर्वादाशी सगळं काही व्यर्थ असतं. म्हणून या परिवाराची आई निघून गेली. आमच्या दरवाजासमोर आमची आई बसलेली ती श्रीमंती खऱ्या अर्थाने. आमचा बाप दरवाजासमोर बसलेला आहे ती श्रीमंती. आईबाप निघून गेले कोणाला दाखवायचं. म्हणून आई आयुष्यभर आपल्या मुलाची काळजी करत असते. लेकुराचे हित आहे माऊलीची चित्त आईशी कळवळल्याची जाती करी लाभावी नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी. जीवनामध्ये आई सर्वस्व असतंय. आईचं किती प्रेम असतं त्या मुलावरती त्या मुलीवरती. मला सांगा मातावर्ग आजही या मुली आईला भेटण्याकरता जर माहेरामध्ये गेला तर आज आई तुम्हाला दिसणार नाही का. ज्यांची आई जिवंत आहे खऱ्या अर्थानं ते भाग्यवान आहे. आज माहेरेमध्ये जा बरं. आई किती म्हातारी वयला असू त्या खरडत खरडत तुमच्यापर्यंत येईन. तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवल
पुरीला म्हणून पुरी 4 दिवस थांब, जाऊ नको. तिची परिस्थिती किती बिकट असू द्या, किती हालाकीची असू द्या, पण जाताना ती आई तुमची पिशवी कधीच रिकामं पाठवणार नाही. मुलींना 4 शेंगा देईन, 4 शेवया देईन, ती आई असते हो. माहेर किती दिवस हो, माहेरामध्ये जोपर्यंत आमची आई जिवंत आहे तोपर्यंतची, नंतर नाही. आम्हाला केवढा बंगला बनवू द्या, केवढी गाडी पाठवू द्या, नाही जावं असं वाटत का? तर आपल्याला ज्यांना दुःख सांगायचे ते आज राहिलं नाही या जगामध्ये. म्हणून या परिवाराची आई निघून गेली आणि ह्या परिवाराचा जो दुःखाचा डोंगर कोसळला भगवंतांनी सावरण्याची शक्ती देवो. त्याचप्रमाणे आमचे महेश भाऊ, नानाभाऊ असतील, त्याचप्रमाणे योगेश भाऊ असेल, दोघांनी आपल्या आईचा सुंदर असा सोहळा साजरा केला आहे. त्याबद्दल दोघांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि ज्यांच्यामुळं तुमचं सर्वांचं दर्शन झालं, याच परिवारातील, या परिवाराचे जावई असणारे आमचे जनू काका बर्गे, कारण काकांचं सुद्धा एक गोड व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांच्या पत्नीनं जाऊन सुद्धा मला वाटतं 4-5 वर्ष झाली असतील, 7 वर्ष झाले. कारण ह्याच परिवाराची कन्या होती, एक लक्ष्मी होती, ती सुद्धा, ती ताई सुद्धा. म्हणून या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कसा सावरण्याची शक्ती भगवंताने देवो, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज मंडळी सर्वच आता सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी, शिंगवे असेल, येवला असेल, सर्वांना धन्यवाद देतो. माता वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध, करविली तैसी केली कटकट, वाकडीक नीट देव जाणे. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवरे स्वामी रामानंद गिरीजी महाराज, महंत गुरुवरे रामगिरीजी महाराज यांचे चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.